नमस्कार मंडळी, 11 दिवसांच्या 11 मोदकांच्या सिरीजमध्ये आज आहे दुसरा दिवस आणि आज केलेले आहेत हे तळणीचे मोदक. तर चला बघूया. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी एवढं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी इथे अर्धी वाटी एवढे हे बारीक रवा घेतलेला आहे. आता हा रवा जर जाडा असेल तर मिक्सरला 1-2 वेळा लावून बारीक करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर एवढी आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि गरम कडकडीत एवढं 2 मोठे चमच एवढं तूप गरम करून टाकायचं आहे. आता हे बघायचं हाताने कितपत गरम आहे. जास्त गरम असेल तर चमच्याने ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर मग हे अशा प्रकारे हातानेच त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी पिठाच्या कणाकणापर्यंत हे तूप गेलं पाहिजे. अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याची अशी मूठ बांधून बघायची आहे. पीठ चांगलं घट्ट झालं की समजायचं आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. अशा प्रकारे केले तर आपले मोदक एकदम खुसखुशीत बनतात. नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याने हे पीठ मळून घेणार आहे. आपण जसं पुरीसाठी घट्ट मळून घेतो ना, तशा प्रकारेच मळायचं आहे. त्यासाठीच थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेणार आहोत. कारण यामध्ये रवासुद्धा घातलेला आहे. पीठ जसं मुरत जाईल, आपण जसं ठेवू मळून झाल्यानंतर त्यानंतर हे पीठ घट्ट होईल. त्यासाठी आधीच बघायचं आहे. हे इथे एवढं पातळ झालेलं आहे, बघू शकता. आता हे पीठ ठेवल्यानंतर आपण नंतर बघाल तुम्ही की किती घट्ट होतं आहे ते. त्यानंतर इथे पीठ झालेलं आहे माझं मळून. मी बाजूला ठेवते आणि सारणाची तयारी करून घेते. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 चमच एवढं तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं तापलं की त्यामध्ये मी खसखस घेणार आहे. साधारणतः हे 1 चमच खसखस आहे. त्यानंतर गूळ घेते आहे. सुरुवातीला आपण आधी गूळ हा पूर्ण मेल्ट करून घेऊया. त्यानंतर आपण घालणार आहोत ओलं किसलेलं खोबरं. आता हे खोबरं अर्धी वाटी म्हणजे नारळाची अर्धी वाटी एवढं हे खोबरं आहे. हे मी थोडंसं मिक्सरला वाटून घेतलं आहे, जेणेकरून आपलं जे सारण आहे ते एकदम बारीक होईल वाटलेलं त्यासाठी. त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे गूळ मेल्ट झाल्यानंतर थोडं ते पातळ होतं, तर ते थोडं सुकवून घ्यायचं आहे आपल्याला हे. त्याच्यानंतर मी 1 चम्मच एवढी वेलचीची पूड घेते. आता ऑलमोस्ट आपलं हे सारण रेडी झालेलं आहे. वाटत असेल अजून थोडं ओलं आहे, तर ते गॅसचा फ्लेम हाय करून परतत राहायचं आहे सारखं, नाहीतर ते खाली लागून करपेल यासाठी. आता इथे साधारणतः 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. बघू शकता पीठ मघाशी कसं होतं आणि आता ते घट्ट झालेलं आहे. ते फक्त रव्यामुळे, आणि एवढंच घट्ट आपल्याला हे पीठ हवं आहे मोदक बनवण्यासाठी. आता मी इथे आपल्या चपातीसारखं आधी लाटून घेऊन मग त्याच्या पुऱ्या करून मोदक बनवणार आहे, किंवा मग एक पुरी लाटून केलं तरीही चालेल. तर इथे मी आधी चपाती लाटून घ्यायची. याची जाडी जास्त बारीक नाही ठेवायची, कारण मग ते मोदकची पारी बनवताना वगैरे ते एकत्र होत नाही यासाठीच. किंवा जास्त जाडसुद्धा नाही ठेवायचं आहे, कारण मग ते फक्त पीठ लागेल म्हणून, आणि तळल्यावर तो आतून एकदम नरम होईल यासाठी. आता इथे मी पुरीसारखा आकाराने आधी कट करून घेते आहे आणि मग आपण मोदक बनवायला घेऊया. आता या एका पुरीमध्ये मी सारण घेतलेलं आहे. त्यानंतर जर वाटत असेल तर पुरीच्या आतल्या बाजूने थोडंसं पाणी लावून घेऊ शकता, जेणेकरून ते जे पाकळ्या आहेत ते चिकटतील, चांगल्या खोलणार नाहीत किंवा तेलात टाकल्यावरसुद्धा ओपन होणार नाहीत. पण इथे मी लावलेलं नाही आहे, तरी पण ते तेलात नाही झाल्यात ओपन. आता इथे हे मोदक मी तयार केलं आहे. पण तुम्ही जर माझी पहिली व्हिडिओ बघितली असेल उकडीच्या मोदकांची, तर तिथे मी जी ही ट्रिक वापरते आहे, म्हणजे मोदक बनवल्यानंतर ते दाबल्यानंतर त्याचा वरचा बाजू जो आहे तो दाबला जातो, त्याने आपला मोदक सुबक दिसत नाही. यासाठी ही माझी ट्रिक आहे छोटीशी. अशा प्रकारे हा मोदक तयार झालेला आहे. बाकीची सुद्धा मी करून घेते आणि आपण हे मोदक आता फ्राय करून घेऊया. त्यासाठी आपल्याला तेल हे एकदम कडकडीत तापवायचं नाही आहे. 50% तापलं थोडंसं की आपल्याला हे मोदक यामध्ये घालायचे आहेत. जमेल तर मोदक पूर्ण तेलामध्ये बुडतील अशा प्रकारे तेल घ्यायचं आहे, कारण मग खालची बाजू भाजली जाते, वरची तशीच राहते जशी मी आता इथे केली आहे. त्यामुळे काय होतं, मोदक आपण परतू शकत नाही, कारण परतले तर त्याची जे टोक आहेत ते तेल पीठ पातळ असल्यामुळे किंवा शिजलं नसल्यामुळे ते नरम असतं. त्यामुळे
परतल्यामुळे ते टोक त्याचे दाबले जातात किंवा ते पीठ असं एकत्र झाल्यासारखं होतं. त्यामुळे जमेल तितकं आपण मोदक पूर्ण बुडतील एवढं तेल घ्यायचं आहे. आता इथे माझं तेल कमी असल्यामुळे काय करायचं आहे, आपलं जे 2 मोदक किंवा 4 मोदकांच्या मध्ये त्याला असं उलटं करायचं आहे, म्हणजे टोक जे आहे ते खाली लागणार नाही, पण तेल जे आहे ते टोकांना लागेल आणि चांगले मोदक आपले भाजले जातील. पिठामध्ये रवा आणि थोडंसं गरम तूप टाकल्यामुळे आपलं हे मोदक खूप खुसखुशीत बनतात. नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशीच ही सिरीज पुढे चालू राहणार आहे. आज दुसरा दिवस आहे. 11 दिवसांपर्यंत हे व्हिडिओ चालू राहणार आहेत. तर पूर्ण सिरीज बघा. रोज वेगळ्या प्रकारचे आणि नवीन नवीन मोदक आणण्याचा मी प्रयत्न करीन, तर ते नक्की बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.